नमस्कार. हिंगोली जिल्ह्यातील संत गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे रांजाळा. साधारणतः 2000 लोकसंख्येचे एक सुंदर गाव, काळ्या सुपीक मातीने नटलेलं, शेतीसाठी कॅनॉलची सुविधा लाभलेलं आणि छोट्या नदीच्या सानिध्यात वसलेलं असं नैसर्गिक समृद्धीने परिपूर्ण गाव. 18 पगड जाती धर्माचे लोक एकत्र नांदणारे, मराठवाड्यातील इतर गावांप्रमाणेच आपली एक वेगळी ओळख जपणारं रांजाळा. गावखेड्यामध्ये पिढीजातपणे चालत आलेल्या गावकी, भावकी आणि संकुचित राजकारणाच्या खुज्या भिंती दूर ठेवत सामूहिक लोकशाही मार्गाने पावले टाकत एकोपा, एकसंधता आणि सर्वसमावेशक व सर्वांगीण विकास व्हावा या सकारात्मक विचारातून गावातील तरुण एकत्र आले. ग्रामसुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र, संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्रामराज्य निर्माण करी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातून रांजाळ्याच्या परिवर्तनाची प्रेरणादायी सुरुवात झाली. गावातील सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेत गावातील शक्तिस्थळे आणि विविध समस्यांचा सखोल अभ्यास केला. तसेच इतर गावांमधील चांगल्या उपक्रमाचा अभ्यास करून त्यातील योग्य गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. जसे भारताचे संविधान तयार झाले तसे रांजाळेकरांनी गावासाठी सर्वांगीण विकासाचे संविधान तयार केले. याच प्रक्रियेतून अराजकीय स्वरूप असलेल्या आम्ही रांजाळेकर विकास फाउंडेशनची उभारणी झाली, ज्यामध्ये गावातील प्रत्येक व्यक्ती फाउंडेशनचा जन्मसिद्ध सदस्य बनला. या फाउंडेशनची इतर फाउंडेशनप्रमाणे कुठेही नोंदणी करण्यात आलेली नसून नैतिकता व गावाविषयीची तळमळ, शुद्ध भावना हाच त्याचा आधार. यातूनच गावातील जात, धर्म, पंथ व इतर ओळखीपेक्षा आम्ही रांजाळेकर ही ओळख सर्वांना प्रिय वाटू लागली. तसेच मी रांजाळ्याचा, रांजाळा माझा ही आत्मीय भावना प्रत्येकाच्या मनात रुजायला सुरुवात झाली. दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी परभणी जिल्ह्याचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव व BDO श्वेता यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत गावकऱ्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीतून रांजाळ्याच्या परिवर्तनाची नवी वाट सुरू झाली. या वाटचालीत पहिले पाऊल टाकताना गावातील गल्ली आणि परिसराला पूर्वीच्या जातधर्माच्या नावाऐवजी जिव्हाळानगर, आपुलकीनगर व बंधुतानगर अशी माणुसकीची भावना असलेली नावे देऊन त्यातून गावकऱ्यांच्या मनात एकोप्याची आणि आपुलकीची भावना दृढ होण्यासाठी पहिले पाऊल टाकले गेले. सन 2021 मध्ये गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावातील घरांच्या विविध भिंतीवर विविध विषयांच्या माहितीचे, ज्ञानाचे प्रेरणादायी विचार रंगवून समाज प्रबोधनाचा एक वेगळा संदेश दिला. गोंदिया जिल्ह्यातील महेश चौधरी यांच्या कल्पक पेंटिंगमुळे गावातील निर्जीव भिंती अक्षरशः बोलक्या झाल्या. हनुमान मंदिरात काढलेली सायन्स वॉल ही अध्यात्म व विज्ञान यांच्या संगमाचं बोलकं उदाहरण आहे. सर्वात महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी उपक्रम म्हणजे गावात केलेल्या बोलक्या भिंतीवर आईचे नाव अभिमानाने लिहिण्याची परंपरा सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आईवडिलांच्या नावासोबत ओळखला जाऊ लागला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने आईचे नाव आपल्या नावासमोर लिहिण्याचा निर्णय सन 2024 मध्ये घेतला हे आपणास माहीतच आहे. ही सर्व रांजाळेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. रांजाळ्याच्या गाव विकासाच्या संविधानातील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे माणसांना माणूस म्हणून घडविणे व प्रत्येकासोबत माणुसकीच्या नात्यानेच संबंध ठेवावेत ही भावना सर्वांमध्ये निर्माण करणे. यासाठीची महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षण. शिक्षणासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने योगदान देऊ लागला. गावात शाळेसाठी जागा व क्रीडांगणाची कमतरता असताना वामनराव सोनवणे या रांजाळेकर बंधूंनी शाळेसाठी 10 गुंठे जमीन विनामोबदला देऊ केली. तसेच गावातील नागरिकांनी पुढाकार घेत आपल्या घरातील व्यक्तींचे वाढदिवस, पुण्यतिथी व इतर सामाजिक प्रसंगी इतर अनावश्यक खर्च टाळून शाळेसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्यास सुरुवात केली. यामध्ये दुधात साखर पडावी तशी 20 वर्षापूर्वी गावातील शाळेमध्ये शिक्षक म्हणून उत्कृष्ट कामकाज केलेले शिवाजी पांचाळ सर हे गावातील शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू होऊन त्यांनी इतर शिक्षक बंधू भगिनीसोबत गावातील शाळेत नवचैतन्य निर्माण केले आहे. गावामध्ये
आम्ही रांजाळेकर विकास फाउंडेशन मार्फत एक वाचनालय देखील सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लोकांच्या दातृत्वातून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या अभ्यासिकेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले. कोणी पुस्तके दिली, कोणी फर्निचर, CCTV, तर कोणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. अशा प्रकारे गावकऱ्यांनी एकत्र येत योगदान देण्याची एक अनोखी परंपरा सुरू केली आणि विकासाचा एक नवा मार्ग निर्माण केला. त्यात देवमाणूस होऊन गेलेले माजी सरपंच अप्पाराव श्रीखंडे यांच्या पत्नी सुंदरामाई श्रीखंडे यांच्या स्मरणार्थ अभ्यासिकेसाठी नुकतेच एक इन्व्हर्टर व बॅटरी उपलब्ध करून दिली आहे. यातीलच सामूहिक सकारात्मकतेचे आणखी एक सुंदर उदाहरण म्हणजे दिवाळी पाडव्याला गावात साजरा केला जाणारा बळीराजा महोत्सव. हा महोत्सव गावात अत्यंत उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात येतो. या निमित्ताने गावातील ज्येष्ठांचा आदरपूर्वक सत्कार केला जातो. तसेच गावाचे नाव विविध क्षेत्रात उज्ज्वल करणाऱ्या तरुणांना रांजाळा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तर गावासाठी दीर्घकाळ निस्पृह आणि निस्वार्थपणे योगदान दिलेल्या रांजाळीकरांना रांजाळा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा गावातील सर्वात मोठा पुरस्कार आत्तापर्यंत सर्वांचे लाडके कैलासवासी लक्ष्मण राऊत सर व कोकिळेसारख्या सुंदर आवाजासाठी प्रसिद्ध असलेले कैलासवासी सखाराम बाबा म्हणजेच सर्वांचे लाडके सकादा यांना दिला आहे. या उपक्रमातून एकमेकांच्या चांगल्या बाबींचे कौतुक करण्यातून कृतज्ञता, प्रेरणा आणि दुसऱ्यांच्या सुखात आनंदात सहभागी होण्याची भावना वाढीस लागते. तसेच नुकतेच शाळा, मंदिर व गावातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा कॅमेरे बसवून विधायक पद्धतीने सामाजिक कार्य कसे करावे याचा आदर्श घालून दिला आहे. ग्रामपंचायत व गावातील सुज्ञ कुशाग्र नागरिकांच्या मदतीतून विविध लोकप्रतिनिधींच्या निधीच्या माध्यमातून अनेक विकासकामे मंजूर करून गावात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व इतर महापुरुषांच्या जयंती व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. यामध्ये थोर व्यक्तिमत्वांच्या विचारांची व्याख्याने लोकांपर्यंत पोहोचवली जातात, ज्यामुळे गावातील एकोप्याची भावना दृढ होत आणि महापुरुषांचे विचार लोकांमध्ये रुजण्यास मदत होते. रांजाळेकर गावासाठी व्यक्तिगत स्वार्थ किंवा श्रेयवादापेक्षा गावाविषयीच्या आपुलकीने, गावातील नवीन पिढीविषयीच्या तळमळीने एकत्र येत आहेत. रांजाळा संविधानातील प्रत्येक मूल्यावर अत्यंत बारकाईने व शुद्ध अंतःकरणातून काम होत आहे आणि हीच भावना गावाच्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे. तसे पाहिले तर या सकारात्मक कामाची आत्ताशीच कुठे सुरुवात झाली आहे. अजून खूप कामे करणे बाकी आहेत. गावामध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी शाळा, मुलांची अभ्यासिका, व्यायामशाळा, हरितग्राम करणे, गावामध्ये सामुदायिक विवाह सोहळे राबवणे, शेतीला इतर व्यवसायाची जोड देऊन फायदेशीर करणे, शेतरस्त्याचे जाळे उभारणे व इतर बरीच कामे. महत्त्वाचे म्हणजे गावातील प्रत्येकामध्ये आणखी आपुलकी कशी वाढेल व आपापसातील चर्चा संवादातून लोकशाही मार्गाने प्रत्येक समस्येची सोडवणूक कशी करता येईल, तसेच गावातील प्रत्येकाचे जीवनमान कसे उंचावेल व आयुष्य कसे आनंदी व शांततेत जाईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास नक्कीच रांजाळा गाव खऱ्या अर्थाने शांत, आनंदी व विकसित होऊन शांततामय सहजीवनाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून नावारूपाला येईल. तसे पाहिले तर आपण ज्या गावात जन्मतो त्या गावासाठी चांगले योगदान देणे हे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे. श्रम, बुद्धी, वेळ, पैसा, कौशल्य या गाव विकासाच्या पंचदानापैकी काहीतरी योगदान देण्याची क्षमता आपल्या प्रत्येकाच्यात असते. प्रश्न इतकाच असतो की आपण ती क्षमता चांगल्या कामी खर्ची करतो का? संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून मागितलेल्या विश्वाच्या कल्याणाची भावना संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या गाव हेच तीर्थक्षेत्र व गावातील लोक हेच परमेश्वर मानून, तसेच संत तुकोबांच्या ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती या भावनेतून
आपण सर्वजण काम करूया आणि प्रत्येक गाव आणि साहजिकच गावातील प्रत्येक जण अधिकाधिक आनंदी करण्यासाठी झटूया आणि यातूनच गावातील आपापसातील द्वेष, असूया, मत्सर, खोटी प्रतिष्ठा, श्रेयवाद व टोकाचा वैयक्तिक स्वार्थ या नकारात्मक भावनाऐवजी लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, बंधुभाव, आपुलकी, जिव्हाळा व शांततामय आनंदी सहजीवनाची भावना निर्माण करूया. शेवटी दुसऱ्याच्या मंगलात भल्यातच आपले हित दडलेले असते. विपश्यनेची प्रसिद्ध प्रार्थना आहेच ना, तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, मेरा मंगल मेरा मंगल मेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे.